वाठोड़ा स्थित गिड्डोबा नगर के एक लेआउट के मुख्य मार्ग का अतिक्रमण हटाने से नाराज विधायक ने दबाव तंत्र का उपयोग कर धार्मिक स्थलों को तुड़वाने के लिए प्रन्यास के माध्यम से नोटिस जारी करवाया। यह आरोप राका अजित गुट नेता एवं राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे ने लगाया। आज आभा पांडे के नेतृत्व में स्थानीय नागरिकों ने मंदिर और बुद्ध विहार के समक्ष बैठकर प्रशासन का निषेध किया। बघा, हे सरोदे नगर गिड्डोबा नगर मध्ये आपण इथे आला आहात। तुम्ही बघता आहात की इथे अनेक संघटनाचे लोक निषेध करायला आलेले आहेत, कारण 3 दिवसा अगोदर नागपूर सुधार प्रन्यासवर इथे स्थानीय आमदारांच्या प्रेशरनी नागपूर सुधार प्रन्यासनी एक नोटीस बजावली। त्या नोटीस मध्ये 3 दिवसात मंदिर आणि बौद्ध विहार हे दोन्ही पाडण्याचा त्याच्यामध्ये ऑर्डर त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले आहे। त्या निषेधार्थ आम्ही काल प्रेस परिषद सुद्धा घेतली आणि अधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटलो। आमचं डेलिगेशन गेलं इथल्या सगळ्या नागरिकांचं आणि आज इथे शांतिप्रिय शांतिपूर्ण असं धरणं निदर्शन आम्ही इथे करत आहोत की असं आता काहीही खपवून घेणार नाही। कारण हे जे बांधकाम आहे ते 23 वर्षाआधीचं बांधकाम आहे। या दोन्ही बांधकामाला 23 वर्षे पूर्ण झालेली आहेत। त्याचबरोबर जी यादी नागपूर महानगरपालिकेने NITनी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली होती, मंदिर तोडण्याची जेव्हा कारवाई झाली होती कोर्टाकडनं, तेव्हा हे दोन्ही मंदिर त्याच्यात नव्हते। याचाच अर्थ असा आहे की हे मंदिर त्या यादीमध्ये नव्हते, म्हणूनच ते अतिक्रमण त्या मंदिराचा कुठेही झालेलं नाही, अवैध निर्माण कुठे झालेलं नाही, हे त्याच्यावरच सिद्ध होते। परंतु इथल्या स्थानीय आमदारजींनी काहीतरी स्वतःचं बनवायला आणि काहीतरी स्वतःचा इगोला धरून त्यांनी इथे दोन्ही विहार आणि हनुमानजीच्या मंदिराला जे नोटीस देण्याचं काम केलंय, जे पाप केलंय, ते पाप आम्ही इथल्या जनतेबरोबर कधीही खपवून घेणार नाही। आमदार साहेबांनी काल कोणत्या तरी पत्रकारांना सांगितलं की हे जे सगळं सुरू आहे ते इथे खेळ मैदान नाही आहे। मी आमदार साहेबांना विचारते, हो तुम्ही कुठे खेळ मैदानांना वाव दिला? आजपर्यंत पूर्व नागपुरात तुम्ही किती खेळ मैदानं बांधले? आणि हे जे तुम्ही सगळी इथली जमीन बघता, हे काय 4-5 हजार स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही का मैदान बांधणार? आणि 15 वर्षापासून तुम्हाला मैदान आठवत नाही, आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला मैदान आठवतंय। आणि तुम्हाला मी विचारते, डिप्टी सिग्नल, भरतवाडा, मिनी माता नगर, इथे कुठे तुम्ही मैदान बांधले? फक्त मैदानांना ओपन प्लॉट्सला बाउंड्री वॉल करून तिथे 2-4 ग्रीनचे जिमचे आयटम टाकून कोणत्याही ग्राउंडचा बांधकाम होत नाही। इथे आमदारांनी लक्षात ठेवावं, कारण कसं आहे की साईचा प्रोजेक्ट जो आला, आमदार साहेब सांगतात मी साई आणलं, साई वाई सांगायचं नाही, आता जनता काही ऐकणार नाही। साईचा प्रोजेक्ट जो आणला तो आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी आणलाय। ते तर गडकरी साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे की गडकरी साहेब जे काही पूर्व नागपूरमध्ये करतात ते कृष्णा खोपड्याच्या खात्यात जातं। आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं। अरे मी जिथं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे, परंतु त्यांनी प्रेसला सांगित असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात। आता तुम्हालाच मी विचारते, हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का? हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही। मंदिराचा विषय असो, हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो, इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत, कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे। आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी ऍप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे। आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर तुम्ही इथल्या नागरिकांनी मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां,
त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।